मित्राने मित्रावर चोरीचा संशय घेतला, पुढे घडलं भयंकर. ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. चोरीचा संशय म्हणजे शिक्षेचा परवाना आहे का, असा प्रश्न जळगाव जिल्ह्यातील ह्या घटनेतून समोर आला आहे. सोशल मीडियावरील चितावणी किती घातक ठरू शकते, असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. लोकांचा कायद्यावरील विश्वास कमी होत आहे का, असे केवळ या घटनेच्या नव्हे तर अनेक घटनेतून विचारला जात आहे. संतप्त जमावाला हिंसा हा उपाय वाटू लागला आहे का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न सध्या राज्यामध्ये घडत असलेल्या विविध घटनेच्या माध्यमातून उपस्थित झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरातील हिदायतनगर परिसरामध्ये भर दिवसा घडलेली हत्या आणि त्यानंतर संशयिताच्या घराला संतप्त जमावाने लावलेली आग, या दुहेरी घटनांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. नेमकी काय आहे ही घटना, या गुन्ह्याचा काय घटनाक्रम आहे, हे या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया. पण ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जळगाव जिल्ह्यातील बोदवड या गावामध्ये हिदायतनगर परिसर आहे. या गावात अन्सार शेख लाल पिंजारी हा अवघा 36 वर्ष वयाचा तरुण राहत होता. मोलमजुरीचे काम करून तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. 5 मे रोजी पिंजारी परिवार धुळे येथे नातेवाईकाच्या लग्नानिमित्त गेला होता. विवाह समारंभ आटोपून झाल्यावर अन्सार पिंजारी आणि त्याच्या परिवारातील सर्व सदस्य 9 मे रोजी आपल्या घरी परत आले. या कालावधीत त्याला घराच्या लोखंडी ग्रिलचे कुलूप तुटलेले आढळून आले. बेडरूमच्या कपाटातील सोन्या चांदीचे दागदागिने गायब झालेले होते. आपल्या घरात चोरी झाल्याची त्याची खात्री झाली. त्यामुळे त्याचा भाऊ निसार पिंजारी याने या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली. या घटनेबाबत गावातील काही स्थानिक तरुणावर संशय व्यक्त करण्यात येत होता. या चोरीच्या घटनेप्रकरणी निसारचा भाऊ अन्सार पिंजारी याने पोलिसांच्याकडे गावातील अरबाज लतीफ शहा आणि त्याच्या साथीदारांच्या विरुद्ध संशय व्यक्त केला होता. आपल्यावर चोरीचा संशय घेतल्याचे अरबाज या समजल्यामुळे अरबाज शहा हा अन्सार पिंजारी याच्यावर चिडून होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांची चौकशी करून त्यांना सोडून दिले होते. मात्र आपल्यावर संशय व्यक्त करणाऱ्या अन्सारचा काटा काढण्याचे अरबाजने मनाशी निश्चित केले होते. आपल्यावर संशय व्यक्त का केला, पोलिसांना माझे नाव का सांगितले, मी तुला ठार करेन, अशी धमकीच अन्सार या संशयिताकडून मिळाली होती. आपल्याला धमकी मिळाल्याचा प्रकार अन्सारने पुन्हा पोलिसांच्याकडे कथन केला. मात्र पोलिसांनी धमकीचा प्रकार फार गांभीर्याने घेतला नसल्याची ओरड सुरू आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेऊन त्याला न्यायालयीन दाद मागण्याची समज देण्यात आली. दरम्यानच्या कालावधीमध्ये संशयित अरबाज शहा याने आपल्या मोबाईलवर हातात चाकू घेतलेला फोटो आणि बदला घेण्याची शेरशायरी असलेले स्टेटस ठेवल्यामुळे दोन्ही गटामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी भर दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अरबाजने अन्सारवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे संशयित हल्लेखोर अरबाज याने त्याच्या दोघा साथीदारांच्या सह अतिशय आक्रमकपणे धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेनंतर अरबाज लतीफ याच्यासह त्याचे साथीदार मोहम्मद हरून शहा आणि इस्माईल शहा असे तिघेजण घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेमध्ये अन्सार पिंजारी यास रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. शवविच्छेदन अहवालामध्ये अन्सार याच्या शरीरावर अनेक खोल जखमा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर संतप्त जमावाने अरबाजच्या राहत्या घरावर चाल केली. त्याचे राहते घर पेटवून देण्यात आले. सुदैवाने त्या घरामध्ये कुणीही नव्हते, त्यामुळे प्राणहानी टळली. मात्र घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्या हलगर्जीपणामुळे ही हत्या झाल्याचा आरोप संतप्त जमावाने केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी जमावाने केली. त्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत
मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मैताच्या नातेवाईकांनी घेतला। या प्रकरणी सुरुवातीला दोघा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केल्याची माहिती DYSP केदार बारबोले यांनी संतप्त जमावाला दिली। आमदार चंद्रकांत पाटील हे समर्थकांच्यासह बोदवड येथे दाखल झाले। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर कार्यकर्त्यांच्या सोबत उभे राहून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। अन्सार शेखलाल पिंजारे याच्या खुनाची चौकशी उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्फत केली जाईल आणि दोषी पोलिसांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी जमावाला दिले। तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर जमाव शांत झाला। दरम्यान जमावाने आरोपीचे घर जाळल्यामुळे बोदवड गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला। त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते। दोन्ही दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत मुख्य संशयित अरबाज शहा याला तो पळून जाण्याच्या बेतात असताना अटक करण्यामध्ये यश मिळवले। त्याला भुसावळ न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली। या तपासामध्ये पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी, घटनास्थळावरील पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासण्यामध्ये सुरुवात केली। या प्रकरणातील आणखी 2 संशयित फरार झाले होते। त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली। फरार संशयित मोहम्मद शहा हारून शहा आणि इस्रायल शहा इस्माईल शहा या दोघांना अटक करण्यात पोलीस पथकाला यश आले। खबरदारीचा उपाय म्हणून दोघांना वरणगाव पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले। खून आणि जाळपोळ या 2 घटनांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। या सर्व घटनांची परिणिती प्रभारी अधिकारी, प्रभारी अधिकाऱ्यांच्यासह 2 पोलीस कर्मचारी अशा तिघांचे निलंबन करण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर, बोदवड टाउन बीट प्रभारी ASI रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके अशी तडकाफडकी निलंबित करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत। टाउन बीट प्रभारी ASI रवींद्र गुरचळ यांनी परिस्थिती गांभीर्याने हाताळली नसल्याचे चौकशीमध्ये समोर आल्याचे समजते। मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी दोन्ही गटामध्ये वाद झाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले नसल्याचे सांगण्यात येते। मात्र संबंधितांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कठोर कारवाई न करता सोडून दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। याशिवाय वरिष्ठ अधिकारी आणि नियंत्रण कक्षामध्ये त्यांनी वेळेत माहिती दिली नसल्याचे चौकशीमध्ये उघड झाले आहे। बोदवड पोलीस स्टेशनचे प्रभारी पद आर्थिक गुन्हे शाखेचे दवंगे यांच्याकडे देण्यात आले। मयत अन्सार पिंजारे हा घरामधील एकमेव कमावता तरुण असल्याचा आधार घेत शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली। या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, DYSP केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल त्यांचे सहकारी सुखराम सावकारे हे पुढील तपास करत आहेत।